नमस्कार मंडळी, टेस्टी चव कुक विथ प्रांजली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी चमचमीत आणि झटपट होणारी आगळी वेगळी रेसिपी. ते म्हणजे भरलेली अंडी. हो, भरलेलं वांगा ऐकलं असेल, भरलेलं कारलं ऐकलं असेल, पण भरलेली अंडी पहिल्यांदाच ऐकलंय का? तर खूप सोपं आहे बनवायला. चला तर मग बनवायला घेऊ. ही आपली रेसिपी ना एकदम झटपट होणारी अशी आहे आणि चवीला तर ना एकदम भन्नाट अशी लागते. तर भरलेली अंडी बनवण्यासाठी अंड्यांमध्ये जो आपण मसाला फिल करणार आहोत त्यासाठी मी इथे छोटे 3 कांदे घेतलेले आहेत. ते असे उभे काप करून त्याला एक कढईमध्ये आपण तेल टाकून थोडेसे भाजून घेऊयात. कांदे आपले असे लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत. त्याचसोबत आपण अर्धी वाटी एवढं सुकं खोबरं उभे काप करून तेही आपण लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता खोबरं आणि कांदा मी चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्याचसोबत मी इथे 1 ते 1.5 चमचा एवढे पांढरे तीळ, 7 ते 8 एवढ्या लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण खोबरं आणि आपले पांढरे तीळ पहिल्यांदा आपण बारीक करून घेऊयात. आता इथे बघा खोबरं आणि पांढरे तीळ आपले बारीक करून झालेले आहेत. आता यामध्ये आपण कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर टाकून बारीक करून घेऊयात. हे बारीक करताना अगदी 2 ते 3 चमचे एवढं ना तुम्हाला पाणी लागेल. थोडंसं पाणी घालून हे तुम्ही बारीक करून घ्या. आणि ही पेस्ट ना एकदम आपल्याला अशी स्मूथ पेस्ट करायची आहे. अजिबातही मोठा मसाला आपल्याला ठेवायचा नाही आहे. ही जी तयार केलेली पेस्ट आहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आपण आता सुके मसाले ॲड करून घेणार आहोत. इथे मी 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा एवढा गरम मसालाही ॲड करून घेतलेला आहे. आता हे सर्व पेस्टमध्ये घातल्यानंतर हे आता आपण एकत्र असे मिक्स करून घेऊयात. आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर तुम्ही ते बघा मी अंडी आधी शिजवून घेतलेली होती आणि आता अंड्याचे मधोमध असे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. म्हणजे अंड पूर्ण असं कापायचं नाही आहे, तर असे अर्धे अर्धेच असे 4 भाग करून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने तुम्ही हे करा, कारण की जर जास्त जोरात केलं तर अंड फुटून वेगळं होऊ शकतं. तुम्ही बघा अगदी हळूहळू असं हलक्या हाताने तुम्ही इथे अंड्याचे मधोमध असे 4 भाग करून घ्या, जेणेकरून यामध्ये आपल्याला आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित असा भरता येईल. इथे मी 4 अंड्यांचे असे 4 भाग व्यवस्थित करून घेतलेले आहेत. मसाला भरतानाही ना असं एका बोटाने थोडा थोडा करत असा आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे, एकदम हलक्या हाताने. जर तुम्ही जास्त जोर लावायला गेला तर अंडं आपलं लगेच म्हणजे असं वेगळं होऊ शकतं. त्यामुळे एका बोटानेच असं थोडं थोडं करत आतपर्यंत व्यवस्थित असा आपला मसाला भरून घ्या. याचप्रमाणे तुम्ही 4 अंड्यांमध्येही असाच हलक्या हाताने मसाला भरून घ्या. यातील 2 ते 3 चमचे मसाला मी फ्राय करण्यासाठी शिल्लक ठेवत आहे. तुम्ही ते बघा मसाला आपला असा व्यवस्थित 4 अंड्यांमध्ये मी भरून घेतलेला आहे. आता आपण हे फ्राय करण्यासाठी घेऊयात. तर इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत मी इथे 1 कांदा मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला आहे. तुम्ही जास्तही बारीक चिरायचा नाही आहे, कारण ते जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा कांदा आपला छान लागतो. आता इथे मी आपण जो मसाला केलेला होता तयार त्यातला थोडा मसाला राहिलेला आहे, म्हणजे ठेवायचाच आहे. तो मसाला आपण इथे टाकून घेऊयात आणि तोही चांगला आपण कांद्यासोबत फ्राय करून घेऊयात. अगदी तेल सुटेपर्यंत आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे. आता आपला मसाला इथे करपू नये किंवा कढईला खाली लागू नये त्यासाठी मी इथे अर्धी वाटी एवढं पाणी यामध्ये घालून घेते. तुम्ही इथे गरम पाणी घाला, मी पण इथे गरम पाण्याचाच वापर केलेला आहे. तर हे पाणी आटण्याच्या आधीच आपण जे भरून घेतलेली अंडी होती तीही आपण यामध्ये घालून घेऊयात व अगदी हलक्या हाताने याला आपण असं फ्राय करून घेऊयात. आणि 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून तुम्ही झाकून ठेवा आणि गॅस लगेचच बंद करा. तर तुम्ही इथे बघू शकता आपली भरलेली अंडी इथे तयार आहेत. खूप म्हणजे खूप छान लागतात आणि खरंच सांगते अगदी झटपट आणि क्विक होणारी अशी ही रेसिपी आहे. काही तर आगळं वेगळं खायचं असेल ना तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता. मस्तपैकी असं लिंबू पिळून घ्यायचं
आणि आपलं भरलेला अंडा फ्राय एन्जॉय करायचं. तुम्ही ते बघू शकता, मसाला आतपर्यंत असा अगदी गेलेला आहे आणि आपलं अंडं फ्राय करताना अजिबात तुटलेलं नाही आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी झालेली आहे. आणि अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपींसाठी टेस्टीचं कुक विथ प्रांजली या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय. थँक्स फॉर वॉचिंग.